माझं नाव महत्त्वाचं नाही, पण माझी चूक खूप मोठी होती. मी माझ्या आवडत्या मुलीशी लग्न केलं. काही वर्षांनी देवाने आम्हाला 2 गोंडस जुळ्या मुली दिल्या. मला वाटलं माझं आयुष्य आता पूर्ण झालं. हास्य होतं, छोटा संसार आणि सुखी संसार. पण माझ्याकडून एक चूक झाली. त्या एका चुकीने विश्वास तुटला आणि घरही तुटलं. आम्ही 4 वर्ष वेगळे राहिलो. घराच्या तारखा, शांतता आणि मनातला पश्चाताप. मी रोज देवाला एकच म्हणायचो, हे देवा, ती वेळ परत आण. मी पुन्हा ती चूक कधीच करणार नाही. पण वेळ मागे फिरत नाही. शेवटी कोर्टाचा निकाल लागला. मी बाहेर आलो आणि अचानक 2 मुली माझ्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या. बाबा, बाबा, आम्हाला सोडून जाऊ नको बाबा. ते ऐकून माझं मन तुटलं. दोन्ही मुलीला मी घट्ट मिठी मारली आणि एवढंच बोललो, बाळा, मला माफ करा. बाबा तुमच्यावर खूप प्रेम करतात आणि मला विसरायचं नाही. एवढं बोलून मी तिथून निघून गेलो, मागे न बघता, स्वतःला दोष देत. कारण चूक माझी होती. त्याची शिक्षा माझ्या पत्नीला, 2 निरागस मुलीला आणि मलाही भेटली. चूक एका माणसाने केली होती, पण शिक्षा 4 जणांना झाली. विश्वास तुटण्याआधी एकदा तरी संवाद साधा. कारण मुलांना आई बाबा दोघेही हवे असतात. तुटलेलं नातं हे कधीही जोडता येईल, पण हरवलेलं बालपण कधीही वापस येत नाही. ही कथा काल्पनिक आहे. तिचा उद्देश नात्यांमध्ये विश्वास, जबाबदारी आणि संवादाचे महत्त्व हा आहे. ही कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. कारण की अशी चुकी पुन्हा कोणी करणार नाही. धन्यवाद.